Come, let us perform some activities to understand the concept of an element. Activity. First, let us take water in a teapot. Now cover the teapot with a lid. Let us heat the water to boil. Now let us take the teapot away from heat. Now open the lid of the teapot. What do you see? We see many droplets of water collected on the inner surface of the lid. ही छोटीशी ऍक्टिव्हिटी आपण पाहिली असेल बऱ्याच वेळा घरामध्ये पण पाणी गरम करताना आपण त्या भांड्यावर झाकण ठेवतो आणि त्या झाकणाच्या खाली अशा पद्धतीने पाण्याचे थेंब तुम्हाला जमा झालेले दिसतात. ही कृती बऱ्याच वेळा तर हे जे आहेत हे अत्यंत सूक्ष्म असे पाण्याचे थेंब आहेत. आता थंडीच्या काळामध्ये धुके पसरतं सगळीकडे. तुम्ही धुकं पाहिलं तर काय आहे धुकं? तर धुकं म्हणजे देखील पाण्याचे अत्यंत सूक्ष्म कण असतात. द मायन्यूट पार्टिकल्स ऑफ द वॉटर. त्याला मिस्ट असं म्हणतात. मिस्ट म्हणजे धुके. तर लक्षात ठेवा, म्हणजे पाण्याचे अत्यंत सूक्ष्म कण तुम्हाला वातावरणात दिसतात, हवेमध्ये दिसतात. हे सूक्ष्म कणांपासूनच पाणी बनलेलं आहे, हे आपण शिकलो आहोत. एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स असं पण काल शिकलो होतो. पुढे जाऊ. These water droplets collected on the inner surface of the lid are formed by condensation of the vapor from the boiling water. तर वाफ जी आहे ती थंड झाल्यानंतर त्याचं पाण्याच्या थेंबात रूपांतर होतं. म्हणजे वायू जेव्हा गॅस जेव्हा कन्वर्ट होतो लिक्विड मध्ये त्याला कंडेन्सेशन असं म्हणतात. त्याला कॉन्डेन्सेशन असं तरी प्रोनाउन्सिएशन केलेलं, त्याला कंडेन्सेशन म्हणून म्हणतात. Let us perform one more activity. Activity. First, let us take a spray pump filled with water. Now, let us press the knob of the spray pump so that the water is sprayed out. Observe the spray of water. We see mist of water jet containing very small water droplets. From these two activities, we understand that the inner surface of the lid as well as the spray contains water in the form of many small particles. म्हणजे शेवटी काय कळलं तुम्हाला इथे? या स्प्रे पंप मधनं जे काही पाणी बाहेर आलेलं आहे ते कसं येतं तर पाण्याच्या अत्यंत सूक्ष्म कणामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि असे पाण्याचे सूक्ष्म कण वातावरणात पसरतात. ठीक आहे. आणि मी तुम्हाला तिसरं उदाहरण दिलं होतं धुक्याचं, मिस्टचं. हे सगळं ही जी एक्झाम्पल्स आहेत ही सगळी पाण्याच्या फाईन सूक्ष्म मायन्यूट पार्टिकल साठी आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. पापुढे. This suggests that all substances are made up of extremely tiny particles. तेच पुन्हा त्यांनी सांगितलं. The smallest particles of substances are called molecules. आता मॉलिक्यूल हा नवीन जो शब्द आहे तुमच्यासाठी, तर तो लक्षात ठेवा. मॉलिक्यूल कोणाला म्हणायचं तर अत्यंत स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स जो आहे, अ मायन्यूट ऑर व्हेरी स्मॉल पार्टिकल. स्मॉल नाही, स्मॉलेस्ट म्हणलं त्यांनी. अत्यंत सूक्ष्म अशा त्या कणाला, पदार्थाच्या कणाला काय म्हणायचंय? मॉलिक्यूल म्हणायचं आहे, लक्षात ठेवा. मॉलिक्यूलचा अर्थ लक्षात ठेवा तुम्ही. मॉलिक्यूल काय आहे तर तो आता इथं पाणी आहे, पाण्याच्या अत्यंत सूक्ष्म कणाला काय म्हणायचं? मॉलिक्यूल. कोणत्याही सबस्टन्सच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला मॉलिक्यूल म्हणायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. A substance whose molecules are made up of one or more atoms which are exactly alike is called as an element. आता एलिमेंट म्हणजे काय त्यांनी सांगितलं. मॉलिक्यूल कळला, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स. आता त्या सबस्टन्सचा जो काही मॉलिक्यूल आहे तो कशापासून बनलेला आहे तर एक किंवा अनेक, वन ऑर मोर ऍटम्स पासून बनलेला आहे. आता ऍटम हा शब्द तुम्हाला नवीन असेल. अणू, ऍटम म्हणजे मॉलिक्यूलचा पण स्मॉलेस्ट पार्टिकल ऍटम असतो. ऍटमचा स्मॉलेस्ट पार्टिकल असतात पण ते गृहीत धरलेलं आहे, ते तुम्हाला नंतर सांगेन. पण आपलं लक्षात ठेवा की सर्वात स्मॉलेस्ट पार्टिकल काय तर ऍटम आहे. ठीक आहे. स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण काय म्हणत होतो? द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्स इज मॉलिक्यूल. पण मॉलिक्यूल पेक्षाही स्मॉलेस्ट अजून कोण असेल तर ऍटम आहे, कारण ऍटम पासूनच ते बनलेले असतात. ठीक आहे. पण किमान मॉलिक्यूल हा शब्द गृहीत धरणं गरजेचं आहे सबस्टन्स साठी. ठीक आहे. सबस्टन्सचा स्मॉलेस्ट पार्टिकल मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूलचा स्मॉलेस्ट पार्टिकल ऍटम.
असं आपण पुढे जायचं. कारण सूक्ष्माती सूक्ष्म भागाकडे आपण जाणार आहोत. लक्षात ठेवा. 8वी ला गेल्यानंतर तुम्हाला आणखी ऍटमचे पण जे काही पार्ट्स असतात, ऍटम्स कोणापासून बनलेला आहे, म्हणजे ऍटम पण कोणापासून तरी बनलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. येते लक्षात? म्हणजे एखादा ऑब्जेक्ट कोणापासून बनलेला, सबस्टन्स पासून बनलेला, सबस्टन्स कोणापासून बनलेला, मॉलिक्यूल पासून बनलेला, मॉलिक्यूल कोणापासून बनलेला, ऍटम पासून बनलेला, ऍटम कोणापासून बनलेला, तर पुढे अजून इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन ते येणार आहेत आणखी. म्हणजे 8वी तुम्हाला ते अभ्यास करायचा त्याचा. पण आता लक्षात ठेवा की कोणताही सबस्टन्स हा जो आहे तो ज्या मॉलिक्युल्स बनलेला असतो, द सबस्टन्स हुज मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ वन ऑर मोर ऍटम्स, एक किंवा अधिक ऍटम्स पासून तो इथे एफई दाखवले बघा या चित्रामध्ये. आता इथं आयर्नचा एक तुकडा आहे, लोखंडाचा तुकडा आहे, त्यातला एक कण घेतला, त्या कणामध्ये एवढे एफई, खरं तर करोडो एफई असतात. एफई म्हणजे काय? एफई हे त्याचं नाव आहे. आयर्नला फेरम असं म्हणतात दुसऱ्या भाषेमध्ये, आणि त्याचं एक शॉर्ट फॉर्म घेतला, त्याला सिम्बॉल नाव दिलं, फेरमचं स्पेलिंग पहिल्या 2 अक्षर घेऊन एफई बनवला. एफई हे त्याचं नाव आहे. ठीक आहे, एफई हे सिम्बॉल आहे. मग या असे जे छोटे 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 ऍटम्स आहेत, सर्व ऍटम एफईच आहेत. दुसरे कुठले आहेत का? नाही. म्हणजे एक किंवा अनेक, वन ऑर मोर ऍटम्स, असे ऍटम्स हे एकसारखेच असतात सगळे त्याच्यामध्ये. म्हणजे असा जो पदार्थ आहे आयर्न, असा जो पदार्थ आहे आयर्न, की ज्याच्या एका मॉलिक्युल मध्ये, हा एक मॉलिक्युल आहे, हा काय आहे, मी जर तुम्हाला एनोड करून दाखवलं तर लक्षात येईल तुमच्या. एनोड करतो तुमच्यासाठी. हे पहा, हा जो आहे तो एक मॉलिक्युल आहे. या एका मॉलिक्युलचे काय झालेले आहेत, अशा पद्धतीने काय झालेले आहेत, 1, 2, 3 असे करोडो त्यामध्ये काय असतात, त्या मॉलिक्युल मध्ये असे ऍटम्स असतात. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, म्हणजे एक सबस्टन्स मध्ये असे करोडो मॉलिक्युल्स असतात. त्या मॉलिक्युल्स मध्ये जे ऍटम्स असतात ते सगळे कसे असतात, एक्झॅक्टली सेम असतात. काय असतात? एक्झॅक्टली सेम असतात. लक्षात ठेवा. आणि त्यामुळे त्याला काय म्हणायचं, एलिमेंट म्हणायचं. एलिमेंट म्हणजे काय, तर एक सबस्टन्स, त्याच्यामध्ये जेवढे मॉलिक्युल्स आहेत त्या सर्व मॉलिक्युल्स ज्यापासून बनले ते म्हणजे ऍटम्स. ते ऍटम्स कसे आहेत, सगळे एक असेल तर तो एक, किंवा एकापेक्षा जास्त असतील तर ते जास्त, हे सगळे कसे असतील तर एकसारखे, एक्झॅक्टली अलाइक, अगदी एकसारखे दिसतात. जशी जुळी भावंड असतात तशी ती दिसतात. लक्षात ठेवा. तर मग त्याला म्हणायचं एलिमेंट. अ सबस्टन्स, हा आयर्न, हुज मॉलिक्युल्स आर मेड अप ऑफ दीज स्मॉल atoms, tiny particle atoms which are exactly same or alike is called as element. Element लक्षात ठेवा आता. Different substances cannot be obtained by the decomposition of an element. हा, आता हा महत्वाचा भाग आहे. मग सबस्टन्सेस, जो सबस्टन्स आहे तो मॉलिक्यूल पासून बनला, मॉलिक्यूल ऍटम पासून बनला. ठीक आहे, ऍटम तर सर्व एकसारखेच आहे, त्याचे एक वेगवेगळे नाही तर एकसारखे दिसतात सगळे. तर मग तो जो सबस्टन्स अशा पद्धतीचा बनलेला आहे त्याला आपण एलिमेंट म्हणायचं. आणि मग अशा पद्धतीचा जो एलिमेंट असेल त्याचं आणखी डिकम्पोजिशन होत नाही, म्हणजे त्याचे आणखी तुकडे पडत नाहीत, कारण तो एकाच पदार्थाचा बनलेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, तो एकाच प्रकारच्या पदार्थाचा बनलेला आहे तो सबस्टन्स, त्यामुळे त्याचे आणखी तुकडे होऊ शकत नाही, किंवा दुसऱ्या पदार्थामध्ये त्याचं काय होऊ शकतं, रूपांतर होऊ शकतं, पण त्याचे आणखी तुकडे पडू शकत नाही. त्याला डिकम्पोजिशन असं नाव दिलेलं आहे. त्याचं विघटन होऊ शकत नाही. जसं कार्बन डायऑक्साईडचे विघटन कार्बन आणि ऑक्सिजन वेगळे वेगळं होऊ शकतं, तसं यांचं होऊ शकत नाही या आयर्नचं. ठीक आहे, त्याच्यावर प्रक्रिया होईल दुसऱ्या कुठल्या तरी पदार्थाची, नवीन पदार्थ तयार होईल, पण लक्षात ठेवा त्याचं डिकम्पोजिशन होणार नाही. कोणाचं? एलिमेंटचं. एलिमेंटचे आणखी वेगळ्या तुकडे होणार नाहीत. The smallest particles of elements are made up of only one type of atom. सांगितलं बघा, म्हणजे त्या एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल जो असतो तो सर्वात छोटा कोण असतो, तर ऍटम असतो. लक्षात ठेवा. म्हणजे आपण कुठून आलो, ऑब्जेक्ट पासून सबस्टन्स मध्ये आलो, सबस्टन्स पासून आपण मॉलिक्यूल मध्ये आलो, मॉलिक्यूल मधून आता आपण ऍटम मध्ये आलो. मग तो ऍटम जो आहे तो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, कोणाचा? तर एलिमेंटचा. ठीक आहे, मग असे किती एलिमेंट्स आहेत, तर निसर्गामध्ये 92 आहेत. 92 एलिमेंट्स आर फाउंड इन द नेचर. आणि बाकीचे काही जे आहेत ते शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेमध्ये शोधलेले आहेत. आणि अशा पद्धतीने एकूण 118 एलिमेंट सध्या अवेलेबल आहेत. आणि या प्रत्येक एलिमेंटचे ऍटम हे वेगवेगळे आहेत. बघा, प्रत्येक एलिमेंटचे ऍटम हे वेगवेगळे आहेत. प्रत्येक ऍटमचा मास, व्हॉल्यूम वेगवेगळा आहे. प्रत्येक ऍटमचं स्ट्रक्चर हे वेगवेगळं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीज पण वेगवेगळ्या आहेत. त्यांचा रंग वेगळा आहे, त्यांचा वास वेगळा आहे. असेल तर काही काही जण तर रंग नाही, वास नाही, चव नाही, काही पण नाही. म्हणजे असे पण काही काही एलिमेंट्स आपल्या निसर्गामध्ये आहेत. लक्षात ठेवा. तर ही जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी जाता दिलेली आहे, ती लक्षात ठेवा, तुम्ही ही विसरू नका.
Atoms cannot be seen with the naked eye. हा मग हे दिसतात का आम्हाला आम्हाला काय दिसतं इथं एलिमेंट जो लिहिलेला आहे आयर्न आहे तो आयर्न आम्हाला दिसतोय लोखंडाचा तुकडा दिसतोय ठीक आहे पण त्याचा मॉलिक्यूल इथं जरी दाखवला असेल तर तो लोखंडाचा एक कण दिसतोय आपल्याला त्याचा मॉलिक्यूल नाही बघू शकत आपण कारण तो खूपच सूक्ष्म असतो टायनी पार्टिकल म्हणले लक्षात ठेवा आणि मग त्याच्यापेक्षा सूक्ष्म ॲटम्स असतात त्यामुळे आपल्याला उघड्या डोळ्याने ते पाहता येणार नाही त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप सारख्या सूक्ष्मदर्शकाची गरज आहे जर ॲटम पाहायचे असतील तर However, crores of atoms when come together, their total volume is large enough to be visible to our eyes. म्हणजे असे करोड ऑफ ॲटम्स म्हणजे करोडो ॲटम्स एकत्र आल्यानंतर आपल्याला तो जो काही एलिमेंट आहे तो दिसायला लागतो लक्षात ठेवा म्हणजे अशा पद्धतीने ॲटम्स एकमेकाला जोडून मॉलिक्युल्स बनतात असे करोडो मॉलिक्युल्स एकत्र आल्यानंतर तो सबस्टन्स बनतो लक्षात ठेवा ठीक आहे आणि असे सगळे सबस्टन्स एकत्र जोडून आपण एखादा ऑब्जेक्ट तयार करू शकत असतो तर ही कन्सेप्ट लक्षात ठेवा तुम्ही आपण कशा पद्धतीने सूक्ष्माती सूक्ष्मकडे चाललो आहोत फाईन टायनी पार्टिकल्सचा अभ्यास करत आहोत ठीक आहे The mass and volume of atoms of different elements are different. Do you know? At present, 118 elements have been discovered by scientists. 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे डिस्कवर केले सायंटिस्टनी Out of which 92 elements are naturally occurring, while the remaining are man-made. Some of the important natural elements include हे नॅचरल आहेत आणि हे इम्पॉर्टंट पण आहे hydrogen, oxygen, nitrogen, carbon, iron, mercury, and copper. Research is being carried in this field to discover more new elements. आणखी नवीन मूलद्रव्यांचा शोध घेतला जातो आहे लक्षात ठेवा जसं आपण तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पुढे चाललो तर तसं नवीन नवीन मूलद्रव्यांचा पण शोध लावण्याचा प्रयत्न चालू आहे Great scientists. Democritus, a Greek philosopher, named the small particles of elements as atom. हा डेमोक्रेटस नावाचा जो काही ग्रीक फिलॉसॉफर होता फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञान सांगणारा तो सायंटिस्ट नव्हता पण तत्वज्ञानी होता तर त्याचं म्हणणं होतं की ॲटम म्हणजे काय असतं ॲटम जो आहे तो सर्वात एखाद्या पदार्थाच्या एखाद्या सबस्टन्सच्या सूक्ष्माती सूक्ष्म कणाचं नाव म्हणजे ॲटम असू शकतं असं त्याचा एक अंदाज होता The word atom is derived from the Greek word atomos. तर ग्रीक शब्द आहे तो ॲटोमस नावाचा तर ॲटोमॉस नावाच्या शब्दावरून ॲटम असा शब्द निर्माण झालेला आहे ॲटोमॉसचा त्या मिनिंग आहे की इनडिव्हिज्युअल म्हणजे ज्याचे पुन्हा तुकडे करता येत नाहीत त्याचे पुन्हा भाग करता येत नाहीत आपण त्याला डिकम्पोजिशन करता येत नाही असं म्हणालो होतो तो प्रकार आहे Which means indivisible. Later, in 1803, an English scientist, John Dalton, proposed his theory which states that atoms can neither be created nor be destroyed. डाल्टन नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला हा तर त्याने हे थेरी प्रपोज केलेली होती आठवीला तुम्हाला या थेरीचा अभ्यास आहे तर त्याने काय सांगितलं होतं कशा पद्धतीने प्रपोज केला मग त्याच्यात काय त्रुटी होत्या एरर्स होत्या ते पण तुम्हाला अभ्यास करायचे आठवीला आल्यानंतर आता तुम्ही एवढंच फक्त लक्षात घ्या की डाल्टन नावाचा जो इंग्लिश सायंटिस्ट होता जॉन डाल्टन त्याने ही थेरी प्रपोज केली की आपण ॲटम्सला नष्ट करू शकत नाही आणि तयारी करू शकत नाही वी कॅनॉट बी क्रिएटेड तयार नाही करू शकत और नायदर बी डिस्ट्रॉयड आणि नष्ट पण नाही करू शकत ठीक आहे आणि दे कॅनॉट बी डिवायडेड जे एक मिनिट डेमोक्रिटसनं जे सांगितलं होतं तेच त्याने सांगितलेलं आहे जॉन डाल्टननं